नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। या भागामध्ये आपण आजचे जे काही प्रश्न महत्त्वाचे आहेत ते बघणार आहोत। भारताने कोणत्या देशातील व्यावसायिकांसाठी EB4 नावाचं एक नवीन जो काय व्हिसा आहे हा व्हिसा त्यांनी काय केलेला आहे, सुरू केलेला आहे। कोणत्या देशासाठी? तर हा व्हिसा जो आहे आपण हा चीनसाठी चालू केला आहे। चीनमधले जे काय व्यावसायिक आहेत हे व्यावसायिक भारतामध्ये येणार आहेत आणि भारतामध्ये आल्यानंतर ते भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यापार वगैरे करतील आणि इथले जे काय कामगार आहेत हे कामगार काय करतील, इथले कामगार घेतील। असं एक विशेष महत्त्वाचं आहे। मिझोरममध्ये वैज्ञानिकांनी काय केलेलं आहे की रीड सापाची नवीन जी काय जात आहे ती जात शोधलेली आहे आणि त्या सापाला नाव काय ठेवलेलं आहे किंवा काय नाव दिलेलं आहे, तर 100% असं नाव आहे बघा, कॅलामारिया मिझोरा मेन्सिस अशा पद्धतीचं नाव दिलेलं आहे। कारण ते कुठे सापडलेले आहे? मिझोरम या ठिकाणी सापडलेला आहे तो साप। आता हा जो साप आहे मित्रांनो, हा साप जो आहे हा खूप असा एकदम म्हणजे पातळ साप आहे आणि पालापाचोळा ओला जिथं असणार आहे, ओलसर जागेच्या खाली राहणारा हा साप आहे आणि विशेष महत्त्वाचा हा जो घटक आहे हा इथे आपल्याला बघायला मिळणार आहे। आता बघा, भारताच्या कोणत्या संस्थेने डस्ट एक्सपेरिमेंट नावाचे देशातील पहिले धूळ संशोधक यंत्र जे आहे हे यंत्र त्यांनी काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय? इस्रोची रचना आहे हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। फिजिकल लॅबोरेटरी अहमदाबाद या ठिकाणी हे चालू केलेलं आहे किंवा तिथं त्यांनी सुरू केलेलं आहे। आता पुढे जाऊयात आपण। बघा, ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद जे आहे ते कोणत्या देशाने जिंकलंय आणि त्याचं करेक्ट उत्तर काय? ऑस्ट्रेलिया या देशाने काय केलेलं आहे, जिंकलेला आहे। पुढे, नुकतेच कोणत्या भारतीय अभिनेत्याला जपानमधील मार्शल आर्ट्स संस्थेकडून, बघा व्यवस्थित समजून घ्या, मार्शल आर्ट्स संस्था आहे जी कोणत्या देशाची? जपानची आहे। कळालं सर्वांना? पुढे नंतर केनजुत्सू यांचा समावेश आहे आणि 5th डेन नामांकन तसेच समुराई परंपरेशी संबंधित असलेला हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार नुकताच कुणाला जाहीर झालाय? तर हा पुरस्कार पवन कल्याण अभिनेते आणि राजकीय नेते या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पवन कल्याण यांना तो देण्यात आलेला आहे। 2025च्या नृत्य कलानिधी पुरस्काराने कोणत्या भरतनाट्यम नृत्यांगनेला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्यांचं करेक्ट उत्तर काय आहे? तर उर्मिला सत्यनारायण यांना हा पुरस्कार मित्रांनो देण्यात आलेला आहे। म्हणून हे देखील लक्षात ठेवा। नंतरचं आपण बघूयात क्वेश्चन काय आहे। 2025 मध्ये न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर अशा पद्धतीचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या प्रोफेसरला देण्यात आला, ज्या मॅथमॅटिक्सच्या प्रोफेसर आहेत? आणि याचं करेक्ट उत्तर नलिनी जोशी यांना देण्यात आलेला आहे। हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, जगातील 5वी आणि भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी जी आहे ही सफारी नुकतीच कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? अहमदाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। नंतरचा प्रश्न बघा, अवतार टॉप सिरीज अहवाल 2025ला जाहीर झाला आणि या अहवालानुसार भारतातील सर्वात महिलांसाठी अनुकूल असलेलं जे काही शहर आहे हे शहर कोणतं आहे? ज्या शहरामध्ये महिलांच्या निगडीत जो काय क्राईम आहे तो क्राईमचा तो जो डेटा आहे तो खूप कमी आहे आणि त्याचं उत्तर करेक्ट काय आहे? बेंगलुरू हे आहे आणि बेंगलुरू द कॅपिटल ऑफ कर्नाटका। प्लीज रिमेंबर दिस पॉइंट। ओके, चला आता कोणत्या देशाला 2000 वर्षापूर्वीचे राजा वसुदेव यांच्या काळातील कुशाणकालीन नाणी आणि निलिमचे तुकडे जे आहेत हे सापडलेले आहेत? तर याचं करेक्ट जे काय उत्तर आहे, कोणत्या देशाला सापडले आहेत असं आहे? तर याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पाकिस्तान आहे। काय आहे? पाकिस्तान आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात। बघा, या ठिकाणी पद आपल्याला बघायचे आणि त्याचबरोबर संस्था बघायच्या आहेत। व्यक्तींचे नाव आपण चेक करणार आहोत, म्हणजे या ठिकाणी काय आहेत? डिपार्टमेंट आहेत आणि या पदावरती कोणते लोक बसलेले आहेत हे आपल्याला क्लिअर करायचे। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक
भीमनवार आहेत आणि त्यानंतर पुढे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे जे काय अध्यक्ष आहेत ही PV सिंधू ही आहे. आणि प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत तर संगीता बरुआ आहेत. आणि नासाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर जेरेंड इसाकमन आहेत. आणि UNHCR चे जे काय नवीन अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष कोण झालेत तर बरहम सालेह हे झालेले आहेत. आणि ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्च आयुक्त जे आहे हे उच्च आयुक्त कोण झालेले तर नागेश सिंग झालेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली तर मिलिंद साठे यांची मागेच निवड झालेली आहे. आणि देशाचे नवे मुख्य आयुक्त जे आहेत ते कोण झालेले आहेत तर राजकुमार गोयल हे झालेले आहेत. अशा पद्धतीने हा जो डेटा आहे किंवा ही जी माहिती आहे ही माहिती आपल्यासाठी गरजेची असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.